हॅलो. ठीक आहे आता. अरविंद कुलकर्णी आहेत का? हो हो, येतो. अरविंद कुलकर्णी. नाही आहेत. सुवर्ण फडणीस आलेत का? हर्षदा शिंदे. हर्षदा शिंदे. हॅलो मॅडम. हॅलो. माझे नाव माझे नाव हर्षदा प्रवीण शिंदे. हॅलो. हां बोला, ऐकू येतो आवाज. हॅलो. हां बोला ताई, चालू ऐकू येतो. हो. माझे नाव हर्षदा प्रवीण शिंदे. मी तुमच्या पुढे नाट्यछटा सादर करणार आहे. त्या नाट्यछटेचे नाव आहे मुलांमध्ये जीवनमूल्य कौशल्य विकसित करणे. अहो, ऐकलत का? सुधर्मा, ऐकलत का? काय म्हणतेस? इकडे ये. काय झालं? इथे बेसिनचा पाईप निसटला आहे. काय म्हणतो सुधर्मा? दुरुस्त करणाऱ्याला बोलून घे. नाही, हे वर्ष करोना वर्ष जाहीर करण्यात आलेले आहे. त्यामुळे माझ्या भावाला आणि बहिणीला इथे बोलवलं गेलं नाही. त्यामुळे दुरुस्त करणारा माणूस इथे येणार नाही, कदापिही नाही. बापरे, ह्यांचे हे शब्द ऐकून माझ्या अंगात तापही भरला, घामही फुटला. आता काय करावे मला काहीही कळेना. एवढा शर्मा म्हणतो, आई, ए आई, ऐकलं का? युट्यूब ओपन कर, त्याच्यावर बेसिनचा पाईप निसटला आहे असे टाक. तसे केले आणि चालूची कांडी जशी फिरावी तसं ते चक्र फिरलं आणि भराभर व्हिडिओ आले. त्यातल्या एका पहिल्या दादाचा व्हिडिओ मी क्लिक केला आणि त्याच्यावर आलं की बेसिनचा पाईप सैल करा, त्यानंतर बेसिन सैल करा. माझं बोलणं ऐकायच्या आधी सुधन्वाने हातात हँडग्लोव्स घातले आणि कामाला सुरुवात देखील केली. आई, जरा सुतळ देतेस का? त्याला लगेच घाईघाईने म्हटले की युट्यूबला सांगितलं आहे का हे? त्यावर सुधन्वा म्हणतो, सगळं काही युट्यूब ऐकायचं नसतं, थोडं आपलंही डोकं चालवायचं असतं. मी लगेच तिथे सुतळ दिली. मी सुधन्वा म्हणतो, आई जरा नळ चालू कर ग. मी लगेच नळ चालू केला आणि बघते तो काय, लगेच पाणी खळखळ खळखळ जायला लागले. मी एकदम आनंदी झाले. त्यानंतर मी माझ्या सुधन्वाला म्हटलं, हात पाय तोंड धुवून घे, मी तुला कटलेट खायला देते. त्यावर सुधन्वा म्हणतो, मी काही एवढं मोठं केलेलं नाही. सांगते, जेव्हा पूर आला होता तेव्हा ह्यापेक्षाही मोठं मी काम केलं होतं. अरे सुधर्मा, पण तू हातपाय धुवून मी खायला देते, काही नको. मला फॅन दुरुस्त करायचाय. अरे कशाला आता तो? आता थंडीचे दिवस आहे बरं, काही फॅन वगैरे दुरुस्त करू नको. मी आता बघते तोपर्यंत फॅन खाली आला देखील. काय म्हणता तुम्ही मुलांना असे कसे करू देता? अहो, यालाच म्हणतात जीवनमूल्य कौशल्य विकसित करणे. याची माहिती कुठे मिळाली तुम्हाला? सदाशिव पेठेतल्या एका ज्ञानप्रबोधिनी नावाच्या शाळेमध्ये मुलांना अशी दररोज अनुभूती दिली जाते. म्हणजे वेगवेगळे टास्क दिले जातात, म्हणजे मुलांकडनं ती कामं करून घेतली जातात. त्याचं एक उदाहरण मी तुम्हाला देणार आहे. एका मॅडमने एक कॅमेरा त्यांच्या घरी आणून टेबलवर ठेवला, पण त्यांचा मुलगा आला आणि त्याचे स्पेअर पार्ट सगळे ढिल्ले केले. आईला हसावं की रडावं हेही कळेना. पण त्या मुलाने 4-5 तास एका ठिकाणी बसून तल्लीन होऊन तो कॅमेरा जसा आहे तसा दुरुस्त करून आईच्या हातामध्ये टेकवला. त्यानंतर त्याच्या तोंडावर जो आनंद होता
तो विलोभनीय होता. याला जीवनमूल्य कौशल्य विकसित करणे असे म्हणतात. माझा सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे, की मुलांना सरळ सरळ शिक्षण न देता त्यांच्यामध्ये ही अत्यावश्यक मूल्य किंवा दररोज उपयोगी पडणारी जी मूल्य आहे ती विकसित झाली पाहिजे. त्या दृष्टीने तुम्ही त्यांना हे दररोज धडे दिले गेले पाहिजेत. धन्यवाद. खूप छान हर्षदाताई, खूप छान. नाट्यछटा खूप छान सादर केलीत तुम्ही आणि खरोखर त्यातून जीवनमूल्य सांगितलं की जे मुलांसाठी आणि इव्हन सगळ्यांसाठीच ते चांगली आणि महत्त्वाची अशी होती. धन्यवाद हर्षदाताई, खूप छान सादरीकरण. पुढच्या आपल्या कवित्री आहेत. मॅडम, हां बोला. एक्सक्यूज मी मॅडम. मॅडम एक्सक्यूज मी, माझा डेटा परत परत संपतोय. मी 2 वेळा टाकला. तर मला आधी बोलण्याची संधी दिली तर बरं होईल, कारण मी ऑटो लेफ्ट होऊन जाईल. मग तुम्ही कार्यक्रम थांबणार नाहीत का पूर्ण होईपर्यंत? मॅडम कसं आहे ना, हे सगळे जे मेंबर आहेत ते गेली 8-10 दिवस अगोदर बुक करून आहेत कार्यक्रमासाठी या. त्यामुळं जसं आलेले आहेत मेंबर तसं मी घेतलेलं आहे. त्यामुळे त्यांना प्रायोरिटी देणं हे माझं काम आहे. ओके. पुढच्या आपल्या आहेत कवित्री जोया पंडित वारे. आहेत का जोया पंडित? जोया पंडित वारे आहेत का ऑनलाईन? आहे मॅडम. हां हां ओके. आवाज येतोय का? हो येतोय. सुरू करा. ओके ओके स्टार्ट करू. स्टार्ट. नमस्कार. मी जोया पंडित वारे, तासगाव, जिल्हा सांगली येथून आपल्या माझ्यातली मी या कट्ट्यावरती आपल्या संगीता देवकर मॅडम यांच्याशी वर्कशॉप जॉईन झाले आणि त्यानंतर मला ही संधी मिळाली. आणि 1 मेच्या निमित्ताने घेतलेल्या या स्पर्धेमध्ये मी आज एक स्वरचित कविता व्यक्त करणार आहे. जी महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्राचा गौरव व्यक्त करणारी कविता आहे. तर कविता अशी आहे. पुण्यवान मी किती खरोखर, पुण्यवान मी किती खरोखर, लाभली मज महाराष्ट्राची माती, जिजा मातेच्या स्वप्नातून अवतरले स्वराज्य रक्षक शिवछत्रपती. रणनीती आणि पराक्रमांची अशी ही अद्भुत गौरव गाथा, इतिहास रचला अद्वितीय असा हा राजा शोभला महाराष्ट्राला. शौर्याच्या या संस्काराने पाजले शत्रूलाही पाणी, इतिहास आगळा येता ध्यानी, शतशः नमन करते आज मी, माझ्यातली. संत काळही अद्भुत झाला, अंधश्रद्धा बुरका फाडला, अंधश्रद्धा अनुरूढींचा आणि केला विकास मानवतेचा. संत तुकाराम एकनाथ आणि असे गजर नामाचा, संत जनाई आणि सखुबाई मी ही गायली अभंग गाता. कीर्तन भजन ओव्यांमधुनी समाज प्रबोधन केले झोपुनी, भिंत चालली सजीव होऊनी, अद्भुत ज्ञानी ज्ञान माऊ. अमृताते पैजा जिंकी, लाभले पसाय दान हे, ज्ञानेश्वरीच्या अध्यायातून होई जनसामान्य ही ज्ञानी, आणि शतशः नमन करते आज मी, माझ्यातली. होते पारतंत्र्य या राज्यामध्ये जेव्हा महिला सबलीकरण घडले तेव्हा, देशभरामध्ये प्रगती पथावर आहे नारी शक्ती, पण जिथे रुजले स्त्री शिक्षण बी, तीच ही मराठी भूमी. पुणे नगरीमध्ये टाकले बीज याचे, झाले रोपटे हळूहळू, आणि आज आहे वृक्ष त्याचा वर्णन त्याचे किती करू. प्रगती साहस आणि आवाहन, नारी शक्ती बनली अद्भुत नारी, आणि आज आम्ही ही म्हणत असतो आम्ही सावित्रीच्या लेकी. सावित्रीबाई फुलेंनी उद्धार केला सकल स्त्री शक्तीचा,
अशा परमशक्तीचे कार्य स्मरूनही शतशः नमन करते माझ्यातली मी. आणि खूपच छान. धन्यवाद. पण शेवटी संगीता मॅडम आणि स्मिता मॅडम तुमच्यासाठी ही एक ओळ आहे. तुमच्यामुळे हे व्यासपीठ लाभले, त्यामुळे तुम्हालाही शतशः नमन करते माझ्यातली मी. वा, धन्यवाद. खूप छान. आणि आरे मॅडम तुमचंच खूप खूप धन्यवाद. तुमच्यासारखे सदस्य आहेत ग्रुपमध्ये म्हणून तर हा ग्रुप चालू आहे. खूप छान. कविता पण खूप छान होती. आणि एक महाराष्ट्र दिनानिमित्त अशी खास तुमची कविता होती. खूप सुंदर. धन्यवाद. पुढचे आपले मेंबर आहेत संकेत जोशी आहेत का? संकेत जोशी. हॅलो. येस मॅम. हां, सुरू कर. आवाज येतोय माझा? हो हो. तो नमस्कार. मी नमस्कार. संकेत जोशी. आज मी स्वरचित कविता सादर करणार आहे. आणि कविता सादर करण्याच्या आधी एक छोटीशी प्रस्तावना. एका साधारण मध्यमवर्गीय कुटुंबात जो करता मुलगा असतो, रोजच्या धावपळीच्या जीवनात त्याच्या मनात सारखे विचार चाललेले असतात की आपल्या आई वडिलांसाठी, भावंडांसाठी, बायको मुलांसाठी आपण सॉरी मॅम, कोणीतरी माईक बंद करा. अरे मॅडम, माईक बंद ठेवा. मॅडम म्हणल्या मस्तच केलं. हा आहे. हां, सुरू करा. थँक्यू. तो रोजच्या धकाधकीच्या जीवनात त्याच्या मनात सारखे प्रश्न असतात की आपल्या आई वडिलांसाठी, बहीण भावंडांसाठी, बायको मुलांसाठी आपल्याला खूप काही करायचंय, पण जमत तर काही नाहीये. त्याच्या मनात जी विचारांची घालमेल आहे ती मी या कवितेच्या रूपाने सादर करणार आहे. कवितेचं नाव आहे देवा मला थोडं अजून जगू दे. बालपण गेलं गरिबीत पण हुशारी कामी आली. बालपण गेलं गरिबीत पण हुशारी कामी आली. अल्लड वयातच कष्ट करायची सवय अंगी लागली. मेहनतीचं हे रुजलेलं बीज असंच टिकू दे. उभे आयुष्य कष्ट करण्याची जिद्द राहू दे. देवा मला थोडं अजून जगू दे. आयुष्य खडतर असूनही आई बाबा आणायचे ओठावर असू खोट. आयुष्य खडतर असूनही आई बाबा आणायचे ओठावर असू खोट. हाडांची अक्षरशः काड करून केलंय त्यांनी मला लहानाचं मोठं. वा. त्यांच्या या काबाड कष्टाचे मेहनतीचे पांग मला फेडू दे. त्यांच्या या काबाड कष्टाचे मेहनतीचे पांग मला फेडू दे. उतार वयात त्यांची सगळी स्वप्न मला पूर्ण करू दे. देवा मला थोडं अजून जगू दे. माझ्या खातर स्वप्नांना स्वतःच्या तिलांजली तिने वाहिली. आहे ना माझं नशीब खूप थोर, मला अशी एक प्रेमळ बहीण लाभली. उपकारांची तिच्या या परतफेड मला करू दे. भाऊ असल्याचं कर्तव्य मलाही एकदा पार पाडू दे. देवा मला थोडं अजून जगू दे. वा. ज्या सहचारिणीने आज तोवर मला कायम निस्वार्थ साथ दिली. ज्या सहचारिणीने आज तोवर मला कायम निस्वार्थ साथ दिली. संसाराच्या रहाट गाड्यात मात्र तिच्या स्वप्नांची अवहेलना झाली. उर्वरित आयुष्यात तरी मला तिची स्वप्ने पूर्ण करू दे. फूल ना फुलाची पाकळी जपत जोडीदाराचा हट्ट जरा जपू दे. देवा मला थोडं अजून जगू दे. पुण्य होते माझे खूप थोर म्हणून झालो बाप एका लेकीचा. पुण्य होते माझे खूप थोर म्हणून झालो बाप एका लेकीचा. ध्यानी मनी सदान कदा असतो विचार फक्त तिच्या भविष्याचा. तिच्यासोबत खेळताना मला थोडं माझं बालपण पुन्हा आठवू दे. पुढच्या वाटचालीसाठी तिच्या मला थोडी तजवीज पण करून घेऊ दे. देवा मला थोडं अजून जगू दे. इतरांसाठी जगता जगता सगळं आयुष्य खर्ची पडलं. पण स्वतःला काय हवं हा प्रश्नही आता पडेना झालं. थोडं स्वतःला शोधू दे. अंतर्मनात शिरकाव करू दे. थोडं स्वतःला शोधू दे. अंतर्मनात शिरकाव होऊ दे. प्रारब्धात काय आहे कोणास ठाऊक. जरा स्वतःची एक थोडी ओळख तर निर्माण करू दे. देवा मला थोडं प्लीज अजून जगू दे. धन्यवाद. वा, खूपच सुंदर. संकेतची खूपच छान कविता. आणि सगळ्यात गोष्ट माहिती काय होतं कवितेमध्ये, कथेमध्ये तिला जास्त प्राधान्य दिलं जातं. स्त्री मग तिच्यावर कसे अत्याचार होतात, ती कशी दुःखी कष्टी आहे, ती कशी यातला सहन करते, त्रास तिच्याच वाट्याला आहे, हे जे आपण मांडतो कवितांमधून, कथांमधून. पण संकेतजीने आज पुरुषाची बाजू मांडलेली आहे. ती खरोखरच विचार करण्याजोगी आहे. आपण ह्या घटकाकडे पूर्णपणे दुर्लक्षित करतो आणि सगळी सहानुभूती आपल्याकडे घेतो एक स्त्री म्हणून. पण एक पुरुष म्हणून त्याच्या दृष्टिकोनातून विचार करणारा एक पुरुषच असू शकतो. खूप सुंदर कविता, खूप छान
सादरीकरण ही उत्तम, खूप छान. एक वेगळा विषय मांडला तुम्ही आज माझ्यातली मीच्या प्लॅटफॉर्मवर. खूप छान संकेतजी. पुढच्या आपल्या कवित्री आहेत अंजली आंबलेकर. अंजली आंबलेकर. नमस्कार, मी सौ अंजली दिलीप आंबलेकर. मी माझी स्वलिखित लघुकथा आपणासमोर सादर करते. कथेचे नाव आहे वानप्रस्थ. मुलगा व सून संध्याकाळचे बाहेर फिरायला गेले. घड्याळाचा काटा भरभर पुढे सरकू लागला. बघता बघता रात्रीचे 12 वाजले. डोळ्याला डोळा लागला नाही. का बरं हे दोघे घरी आले नसतील या विचाराने मन सुन्न झाले व दारावरची बेल वाजली. ताडकन उठून शैलजाने दार उघडले. बाळांनो, कुठे गेला होता? इतका उशीर का झाला? मुलाने लगेच म्हटले, आई तू झोपली नाहीस अजून? का वाट पाहतेस ग एवढी? अरे अजून जेवण व्हायची आहे. चला हातपाय धुवून पटकन या बरं. इतके बोलून ती अन्न गरम करायला गेली. मुलाने आज जाऊन हळूच आईला सांगितले, आई आमची जेवणं झाली आहेत. तू का वाट पाहतेस ग एवढी? झोपून जायचं ना. आम्ही का आता लहान आहोत एवढी वाट बघायला? आम्हाला झोपू दे आणि तूही झोपायला जा. शैलजा सुद्धा जेवली नव्हती. एक पेला पाणी पिऊन ती झोपायला गेली खरी, पण झोप कसली लागते. बिचाऱ्यांच्या काहुराने तिला झोपूच दिले नाही. विचार करून थकली व एकदाची तिला दिशा मिळाली. तिच्याजवळ पैसा भरपूर होता. तिने सकाळचे 5 वाजू दिले व वृद्धाश्रमाचा नंबर डायल केला. त्यांना फोन करून तिने तिथे ऍडमिशन घेतली. एका तासात सगळे आवरून ती वृद्धाश्रमाच्या मार्गाला लागली. अतिशय मोठा वृद्धाश्रम होता तो. तिच्यासारख्याच वृद्ध महिला पुरुषांना बघून तिचे डोळे भरून आले. वृद्धाश्रमात येण्यापूर्वी तिने मुलाला एक पत्र लिहिले. प्रिय सागर बाळा, तुला वाटेल आई घरातल्या घरात पत्र लिहून का ठेवते? तिला बोलायला का जातं? पण बेटा, तुझ्याकडे माझ्यासाठी बोलायला वेळच तर नाही आहे. काल तुमच्या लग्नाचा वाढदिवस होता म्हणून मी गोडाचा शिरा बनवला होता, तुला आवडतो म्हणून. सोबतच जेवू असे मला वाटले, पण माझी इच्छा ही अपूर्णच राहिली. तुम्ही दोघे घरी जेवलाच नाहीत, त्यामुळे मला कसे जेवण जाणार? मी माझ्या भुकेला पाण्याच्या घोटावर भूक भागवण्यास सांगितले. बरेच काही लिहायचे होते, पण लिहू शकत नाही. एकमेकांची काळजी घ्या व सुखाने संसार करा. तुझी आई. सकाळी मुलाला जाग आली. 8 वाजले होते. बायको अजून झोपलेलीच होती. आईने चहा केला असेल म्हणून तो डायनिंग कडे वळला, पण त्याला घरात सगळीकडे शुकशुकाट दिसला. त्याने आईच्या बेडरूम मध्ये जाऊन बघितले तर त्याला ही चिठ्ठी सापडली. ती चिठ्ठी वाचून त्याचे डोळे भरून आले. प्रश्नार्थक मुद्रेने तो तसाच उभा राहिला. कुठे बरे गेली असेल आई? त्याने वेगवेगळ्या ठिकाणी फोन केले. सगळे वृद्धाश्रम पालथे घातले. शेवटी संजीवनी वृद्धाश्रमात त्याची आईची भेट झाली. आई, मला माफ कर. मी खरंच चुकलो ग. मी माफीच्या लायक नाही, पण तरी सुद्धा आई तू मला माफ कर व आपल्या घरी चल. तिने येण्यास नकार दिला. तुम्ही दोघे सुखाने राहा. मला तुमच्या संसारात आता अजिबात ढवळाढवळ करायची नाही. मी येथे माझ्या मित्रमैत्रिणींसोबत सुखी आहे. ही तुझी पहिली चूक नव्हती. अशा तू खूप चुका केल्या आहेस. आता माझी सहनशक्तीची मर्यादा संपली. तुम्ही पण आता विसरून जा आणि सुखाने संसार करा. फक्त एकच मागणं मागेल की मला नात किंवा नातू जर झाला तर त्याचा एकच फोटो मला पाठव. त्याकडे बघून मी माझं आयुष्य सुखी करेन. मुलाला अश्रू आवरेना. त्याच्या डोळ्यातून घळघळ अश्रू वाहू लागले. त्या अश्रूंचे थेंब आईच्या पायावर पडले. ते पुसण्याचे नाटक करून त्यांनी आईला शेवटचा नमस्कार केला व जड पावलाने आपल्या गृही मार्गस्थ झाला. धन्यवाद. खूप छान अंजलीताई, छान कथा. आणि समाजात जे दिसतं आपल्याला, वास्तविकता म्हणून त्याला विदारक चित्र असं जे वृद्धाश्रम किंवा वृद्ध लोकांच्या समस्या म्हणा. आजकालच्या मुलांना वेळ नाही आहे आईवडिलांसाठी किंवा बोलण्यासाठी पण वेळ नाही आहे. एकत्र वेळ सोबत घालवण्यासाठी पण वेळ नाही आहे. तर खूप छान वास्तव चित्र तुमच्या या कथेतून जाणवलं. सुंदर कथा होती अंजलीताई, धन्यवाद. पण मी तुम्हाला एक सांगते मॅडम, एक सांगते फक्त. बोला. एक सांगते, ऐका की मी ज्या वेळेला कॉलेजमध्ये होती त्यावेळेला आमची ट्रिप गेली
आणि ती ट्रिप म्हणजे जिथे आम्ही उतरलो होतो त्या ठिकाणी वृद्धाश्रम होता आणि त्या वृद्धाश्रमातली एक म्हातारी आजी तिथे बाहेर बंगई होती, त्या बंगईवर बसली होती. म्हणून आम्ही सहज सगळ्या मैत्रिणी तिथे गेलो आणि त्यांना विचारलं की आजी तुम्ही या वृद्धाश्रमात कशा काय आल्या? तर मग त्यावेळेला त्यांनी सांगितलं की मला माझ्या याच्यात मुलाचं सुख नाहीये, त्यामुळे मी या वृद्धाश्रमात आहे. आणि आम्ही विचारलं की कसं काय मुलाचं सुख नाही आहे बा? त्यावेळेला त्यांनी ते या शब्दात व्यक्त केलं, तेव्हाच ते मला आठवलं आणि म्हणून मी ही कथा लिहिली. खूप छान. हे काही कॉलेजच्या अनुभव, वेळची. हो, काही घटना असतात, काही आठवणी असतात, त्यातूनच आपण लिहित जातो. हा. बरोबर, खूप छान. आणि हे लेखकाला जमलं पाहिजे की बाबा आजूबाजूला काय घडतंय धन्यवाद. त्याच्याकडे निरीक्षण करण्याची दृष्टी पाहिजे. काय अनुभवलं आहे त्यांनी किंवा समाजात काय चाललंय या गोष्टींकडे थोडं लक्ष दिलं तर नक्कीच लिहिता येतं. कारण कसं असतं, स्वलिखित काही सादर करा म्हटलं तर पहिला प्रश्न हाच असतो की अरे स्वलिखित कसं लिहायचं, मग इतरांचं चालेल का मॅडम असं विचारलं जातं. आत्ता पण बरेच जण विचारलं इतरांची कविता चालेल का. पण स्पर्धा म्हटली की स्वतःची तुमची काहीतरी कलाकृती दाखवा ना, तुमची सृजनशीलता तिथे येऊ दे, तुमचं निर्मिती येऊ दे. तर त्याला महत्त्व आहे की स्पर्धेत तुम्ही भाग घेऊन स्वतःचं काहीतरी सादरीकरण करणं जे स्वलिखित असेल. तर अशाच यासाठीच लेखकाकडे म्हटलं मी की निरीक्षण दृष्टी असली पाहिजे, काही अनुभव आणि वाचन हे असलंच पाहिजे. मग तो नक्कीच कुठल्याही विषयावरती तुम्ही लिहू शकता. छान कथा होती अंजलीताई, खूप खूप धन्यवाद. पुढच्या आपल्या कवयित्री आहेत वंदना देशपांडे. आहेत का वंदना देशपांडे? वंदना देशपांडे. नमस्कार. हां नमस्कार, नमस्कार. बोला वंदनाताई. माझं नाव वंदना देशपांडे. मी एक स्वरचित कविता सादर करणार आहे. कवितेचं शीर्षक आहे जखमा. काही जखमा वेळेसोबत आणखी खोल होत जातात. काही जखमा वेळेसोबत आणखी खोल होत जातात. विसरण्याचा प्रयत्न केला तरी मनात पुन्हा उमलत जाते. निशब्द वेदनांचे सावट छायेसारखे मागे, निशब्द वेदनांचे सावट छायेसारखे मागे येते. गेल्या क्षणांची राख पुराशी अजूनही दगदग. जखमेच्या कडा स्पर्शताना आठवणींची काटेरी पाने रडतात. जखमेच्या कडा स्पर्शताना आठवणींची काटेरी पाने रडतात. डोळ्यातल्या पावसात हरवलेले दिवस पुन्हा जगून जातात. काय म्हणतो सगळं भरतं, काय म्हणतो सगळं भरतं, पण कधी कधी तेच पुरण जपले जाते. कारण काही जखमा विसरण्यासाठी नसतात, त्या जगण्यासाठी शिकवत जातात. कारण काही जखमा विसरण्यासाठी नसतात, त्या जगण्यासाठी शिकवत जातात. धन्यवाद. छान कविता वंदनाताई, खूप छान. धन्यवाद. खरंच काही जखमा या विसरण्यासाठी नसतातच, त्या नेहमी लक्षात जातात, आठवणीत राहतात. पुढच्या आपल्या सदस्य आहेत स्मिता बोंद्रे. माईक सुरू करा, माईक सुरू करा स्मिताताई. माईक एक छोटीशी हो केला येतोय आवाज? हो हो. हा ठीक आहे. कथेचं शीर्षक आहे शेवटचा वाढदिवस. सोनाली तिच्या वाढदिवसाची तयारी करत होती. घर सजवलं होतं, काही मित्रमैत्रिणींनाही बोलवलं होतं. तिची धावपळ आजी शांतपणे कोपऱ्यात बसून उत्साहाने पाहत होती. सोनाली म्हणाली, आजी तुला काही होतंय का ग? आजी हसली, मी खुश आहे, पण मला थोडं थकल्यासारखं वाटतंय. वाढदिवस छान हसत खेळत पार पडला. केक कापला गेला, औक्षण केलं, फोटो काढले गेले. रात्री सर्वजण झोपले. दिवस कसा संपला हे कळलंच नाही. सोनाली रात्री पाणी प्यायला उठली तेव्हा देवघरात आजी बसलेली दिसली. आजी झोपली नाहीस अजून? ती म्हणाली. देवाला धन्यवाद देते अगं. सोनाली म्हणाली, कशासाठी? आजी हळूच म्हणाली, तुझा वाढदिवस शेवटचाच पाहायला मिळाला म्हणून. सोनाली घाबरली. आजी असं का ग बोलतेस? आजीने तिला प्रेमाने जवळ घेतलं आणि म्हणाली, जीवनात प्रत्येक क्षण शेवटचा असू शकतो,
म्हणून प्रत्येक क्षण साजरा करायला शिकलं पाहिजे. दुसऱ्या दिवशी सकाळी आजी उठलीच नाही. घरात शांतता पसरली. सोनालीच्या डोळ्यासमोर कालचा दिवस फिरत होता. आजीचं हसणं, तिचे शब्द. त्या दिवसापासून सोनालीने प्रत्येक छोट्या क्षणांचं महत्व ओळखलं. वाढदिवस फक्त केक पार्टी नव्हतं, तर तो सोबत असणाऱ्यांचा दिवस होता. धन्यवाद. खूप छान सुंदर कथा स्मिताताई, ही लघुकथा की आत्ता क्षण हा खरंच आपला आहे. उद्या किंवा येणारा पुढचा क्षण काय घेऊन येईल आपल्यासाठी हे कोणालाच माहीत नसतं. आहे ते क्षणामध्येच आहे तशा परिस्थितीत राहून तो क्षण साजरा करणं याला खूप महत्त्व आहे. खूप सुंदर कथा होती ही लघुकथा. पुढच्या आपल्या सदस्य आहेत सुजाता बडबडे आहेत का? सुजाताताई आहे. सुरू करा. हो नमस्कार, नमस्कार. मी सुजाता भडभडे. एक मिनिट ताई, एकच मी मिनिट. सुजाता भडभडे पुणे येथून सुरू करता का? हो. हो हो करा, कंटिन्यू करा. नमस्कार, मी सुजाता भडभडे पुणे येथून लघुकथा सादर करत आहे. कथेचे शीर्षक आहे चिता व चिंता. सत्तरीच्या सुशीलाबाई चाळीतल्या लहानशा 2 खोल्यात एकट्याच राहत होत्या. लग्नानंतर 3 वर्ष वाट पाहून मूल होत नाही म्हणून नवऱ्याने टाकलेल्या सुशीलाबाई दुर्दैवी होत्या खऱ्या, पण स्वाभिमानीही होत्या. अशा वेळी माहेरचा आधार घेणाऱ्यांपैकी त्या नव्हत्या. शिकलेल्या नसल्या तरी परावलंबी आयुष्य जगायचे नाही हे मनाशी पक्के ठरवून घरोघरी पोळ्यांची कामे करून उदरनिर्वाह सुरू केला. घरापासून चालत अंतरावरच असलेल्या 5-6 घरी पोळ्या करून 1 वाजता घरी येणे असा दिनक्रम अनेक वर्ष सुरू होता. आता जराशा वयाच्या तक्रारी वाढल्या होत्या, पण काम थांबवणे परवडणारे नव्हते. त्यांना खरे तर आजारपण, म्हातारपण किंवा मरण या कशाचीच भीती वा चिंता नव्हती, पण अलीकडे त्यांना कसल्या तरी काळजीने, चिंतेने ग्रासले होते. झोपही उडाली होती. एक दिवस त्या चालत येत असताना अचानक गुडघा दुखायला लागला. त्या एका गॅरेजच्या समोर दगडावर बसल्या. त्यांच्या वेदना पाहून गॅरेज मधल्या मुलाने त्यांना पाणी दिले व विचारपूस करून आधार देऊन घरी आणून सोडले. हा होता दिनू. आता बहुतेक रोजच सुशीलाबाईंनी दगडावर बसायचे व दिनूने घरी सोडायचे असे सुरू झाले. दिनू तसा आबोल होता. दोघांच्या वयातही अंतर होते. खरे तर गट्टी जमण्यासाठी एखादा सामायिक दुवा लागतो तो नसूनही त्यांची छान गट्टी जमली. त्यांना तो मावशी म्हणे. काही वेळा तर हक्काने कमी गोड करणार असलीस तर चहा कर असंही सांग. त्याचे हे वाक्य ऐकून सुशीलाबाई जरा अस्वस्थ होत, पण एकीकडे जुन्या कोणत्या तरी आठवणीने बरेही वाटे. सुशीलाबाईंना त्याचा हात धरल्यावर खूप बरे वाटे. तो स्पर्श आपलासा वाटे. दिनूच्या काही सवयी, लकबी सुशीलाबाईंना परिचित वाटत. या सगळ्या अनुभवामुळे त्यांच्या मनात एक विचार सतत डोकवत राहील. एक दिवस त्यांनी दिनूचा पाठलाग केला. तो ज्या घरात गेला त्यावरून त्यांचा अंदाज खरा ठरल्याचा त्यांना पुरावाच मिळाला. दिनू ज्या घरात गेला तिथे बाहेरच खाटेवर त्यांचा नवरा बसला होता. दिनू त्यांच्या नवऱ्याचा मुलगा होता. कमी गोड करणार असलीस तरच चहा कर हे वाक्य नवऱ्याचे होते. सुशीलाबाई त्या दिवशी शांत झोपल्या. त्यांच्या मरणानंतर चितेला अग्नी कोण देणार ही त्यांना सतावणारी चिंता शमली होती. त्यांच्या आयुष्यातला चिता व चिंतेचा संबंध संपला होता. धन्यवाद. खूप छान सुजाताताई. छोटीशी लघुकथा, त्यात खूप छान अर्थ दडलेला होता. चिता आणि चिंता खूप छान, सुंदर. एकच मिनिट.
मी हा एवढा व्हिडिओ सेव्ह करते आणि परत